नमस्कार, मी मालविका करकरे. ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये एक फुलारा रिज नावाचा ट्रेक केला आणि मनात आलं की पुन्हा एकदा काहीतरी रेकॉर्ड करावे, आपल्याच अनुभवांचा साठा करून ठेवावा. आले भोलेनाथाच्या मना. सप्टेंबर महिना आणि देहरादूनमध्ये ढगफुटी होऊन बरीच माणसं वाहून गेली अशी बातमी. माझ्या मावशी आणि आई यांची घरी रडारड, कारण मी हिमालयात तिथेच ट्रेकला गेलेली होते. बरं, याचा मला पत्ताच नाही, कारण मी 12,150 फुटांवर फुलारा रिज चढण्यात मग्न. तर थोडक्यात माझ्या ट्रेकची अशी दणदणीत सुरुवात ढगफुटी होऊन झाली आणि घरी गंगा यमुना वाहायला लागल्या. गेल्या वर्षी व्हॅलीचा ट्रेक झाला आणि लगेचच मी, शिल्पा मॅडम आणि सुचित्रानं पुढच्या ट्रेकची म्हणजे तारसर मारसरची तयारी सुरू केली. पण कळलं की काश्मीर बंद झालं आहे. मग विचारांती आम्ही उत्तराखंडातील दयारा बुग्याल नावाच्या ट्रेकचं बुकिंग केलं. घर, नोकरी, गौरी गणपती सगळं सांभाळून फ्लाईटचं बुकिंग झालं. पण 8 दिवस आधी कळलं की पाऊस खूप आहे आणि तो ट्रेक कॅन्सल होत आहे. कंपनीला रिक्वेस्ट करून हर की दून नावाचा ट्रेक पदरात पाडून घेतला आणि नवीन फ्लाईटचं बुकिंग झालं. आतून मनाचा निर्धार इतका होता की जे ठरवलंय ते आम्ही पूर्ण करणार होतो. त्यानुसार योग्य तयारी करून आम्ही ठरल्याप्रमाणे देहरादूनला पोचलो. हर की दून एक निसर्गरम्य ट्रेक. हिमालय आणि महादेवाचा जणू वास तिथे जाणवतो. सांक्री नावाच्या बेस कॅम्पपर्यंत जायचं होतं. पहाटे गाडी निघाली. साधारण 8 ते 10 तासाचा प्रवास होता. थोडं पुढे गेलो तर दरड कोसळलेली होती. बुलडोझरचं काम सुरू होतं. रस्ता जरा सुटला तर पुढे प्रचंड झाडं पडून मसुरीचा मार्गही बंद झाला होता. ड्रायव्हर इतका शार्प होता, त्याने पुन्हा गाडी मागे वळवली, 4 तास मागे आणली आणि वेगळा मार्ग निवडला. प्रचंड अंधार, अरुंद घाट आणि जीव मुठीत धरून बसलेलो आम्ही. 12 तास चालक गाडी चालवत होता. शेवटी सांक्री खूप लांब आहे हे लक्षात आलं आणि ट्युनी नावाच्या गावात जिथे मिळेल तिथे राहू असं ठरलं. टॉन्स नदीच्या काठावर हे गाव. त्याच्या काठावर रात्रभर जागे आम्ही. ही टॉन्स भरधाव वेगाने खळाळत वाहते आणि झोप उडवते. पहाट झाली आणि आम्ही सांक्रीचा रस्ता पकडला. उत्तराखंडातील मोरी तहसीलमधील सांक्री हे गाव. स्वर्गरोहिणी, बंदरपूंछ, ब्लॅक पीक आणि हर की दून अशा शिखरांनी वेढलेलं, देवदार वृक्षांच्या कुशीतलं, सुपीन, टॉन्स, केदारगंगासारख्या नद्यांच्या प्रवाहाजवळचं छोटंसं आणि महादेवाचा वास असलेलं गाव. चला आता ट्रेक सुरू होणार या आनंदात आम्ही असतानाच ट्रेक लीडर म्हणाला, प्रचंड पाऊस झालाय आणि हर की दून बंद केलाय. आता एक पर्याय म्हणजे फुलारा रिज चढणे. आम्ही तिघी शांतच. आपण नक्की काय करत आहोत तेच समजेना. त्यात एक आमच्याबरोबरचं कपल चिडून निघून पण गेलं. आता फुलारा रिज काय, हे करू शकू का, अशा शंका मनात. ज्या पेपराचा अभ्यासच केला नाही तो पेपर परीक्षेला आलेला. हिमालयात म्हणतात, जे सामोरं येईल, जसं येईल त्याला सामोरं जायचं असतं. मनाचा निर्धार केला आणि आम्ही तिघी सज्ज झालो. रिज, फुलारा रिज म्हणजे 2 शिखरांना जोडणारा भाग. हा रिज 12,150 फुटांवर असून 8 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान राहते. ट्रेक जसा सुरू झाला तसे 4 श्वान आमच्या टीमचा भाग झाले होते. मला वाटलं जणू देवानी प्रोटेक्टर्स पाठवलेत की काय. त्यांनी संपूर्ण 5 दिवस आम्हाला साथ केली. पहिला हॉल्ट घेतला तो 9,100 फुटांवर, जुडाका तालाबजवळ. जुडा म्हणजे शंकराचे बांधलेले केस जणू. या तळ्यासंदर्भात बऱ्याच पौराणिक कथा आहेत. सुंदर तळं, सभोवताली हिरवळ, उंच पर्वतरांगा, ओक, मेपल, प्लाईनची वृक्षवल्ली. स्वर्गच जणू हा. नटलेली धरा व दवबिंदूंचे पसरलेले मोती. आहा, सतत महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे. चालून चालून पाय भरून आले होते खरे. गरम जेवणाचा आस्वाद घेतला आणि बांधलेल्या टेंटमध्ये आम्ही खरं तर मेल्यासारख्याच पडलो. रात्री बाहेर पावसाला सुरुवात झाली होती आणि अचानक लक्षात आलं
की खालून स्लीपिंग बॅग ओली झाली आहे. उठून बघते तर सगळा टेंट गच्च ओला. बाहेर काळा कुट्ट अंधार, धो धो कोसळणारा पाऊस आणि रात्रभर एका स्लीपिंग बॅगेवर बसलेलो आम्ही. मजाच मजा. सकाळ झाली आणि लीडर म्हणाले, चला आपल्याला भोजगडी चढायचं आहे. एक्सरसाइज करा, गरम गरम ग्रीन टी पोटात ढकला, इंधनानं पोट भरा आणि चढायला सुरुवात करा. रात्रीच्या अनुभवावरून आपण ट्रेक पूर्ण करणार का हा विचार मनात यायच्या आत आम्ही 11,100 फुटांकडे चढायला सुरुवातही केली. हळूहळू आम्ही तिथल्या वातावरणाशी एकरूप होत होतो. संपूर्ण रस्ता मेपल आणि देवदारच्या जंगलातून जाणारा. या ट्रेकचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सुंदर लांबवर पसरलेली हिरवळ मिळते, जंगलातून रस्ता मिळतो, झरे चढता येतात, उंच कडेही चढता येतात. एकीकडे चमकणारे स्वर्गरोहिणी, पलीकडे दिसणारे हरकीदून, हिरवीगार शाल पांघरून नटलेली धरा, मंजूळ आवाजात वाहणारे झरे, बागडणारी खेचरं, वैशिष्ट्यपूर्ण मोनाल पक्षी आणि चरणाऱ्या गुबगुबीत मेंढ्या. असं वाटलं निसर्गदेवता ओंजळीनं स्वर्ग सुख उधळत आहे. भोजगडी सुंदर कॅम्पसाईट होती. खरं तर आता शेवटचा टप्पा जवळ आला होता. फुलारा रिज 12,150 फुटांवर असून 3 ते 4 तासावर समिट जवळ आलं होतं. प्रचंड चढण सुरू झालं आणि एक वेगळीच ऊर्जा आमच्यामध्ये शिरली. पाहता पाहता रिजवर पोचलो. हिमालयाच्या अथांग पसरलेल्या रांगा, ऊन पावसाचा चाललेला खेळ, सर्वत्र पसरलेलं धुकं, मी हे सगळं डोळे भरून मनात साठवून घेत होते. या पृथ्वीवरचा आपण एक छोटासा बिंदू आहोत अशी जाणीवही मनाला झाली. मन समाधानानं शांत झालं होतं. आपण मागे फिरलो नाही आणि ट्रेक बिकट परिस्थितीतही पूर्ण केला ही जाणीव मला, शिल्पा मॅमना आणि सुचित्राला झालेली होती. आज घरी गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आम्ही देहरादूनला पोचल्यापासून ते बेस कॅम्पला येईपर्यंत चहाच्या टपरीवर, टेंटमध्ये, डोंगराच्या घरांमधून लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा हे गाणं सतत ऐकू येत होतं. बिकट हवामान, ढगफुटी, पाऊस या सगळ्यातूनच जणू भोलेनाथानं आम्हाला सुखरूप घरी आणलं होतं. आम्ही कितीही काही प्लॅन केले ना तरी आम्ही जिथे जावं ते त्यांनीच जणू ठरवलं होतं आणि त्याच्याच आशीर्वादाने आम्ही परत पुण्याला आलेलोही होतो. तर हा सगळा अनुभव कुठेतरी साठवून ठेवावा आणि शेअर करावा असं वाटलं. यासाठी हा खटाटोप. धन्यवाद मालविका.